ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। एकटा नाशिक विभागात हजारो बोगस शिक्षक, क्लर्क, शिपाई यांची भरती 2012 नंतर झाली। जळगाव, धुळे, नाशिक येथे गावोगावी एजंट तयार झालेत। या एजंटनी शाळा विकत घेण्याचं सत्र सुरू केलं। इतकंच नव्हे तर शरद शिंदे, मनोज पाटीलने तर कागदावर शाळा सुरू केल्या। वेतन अधीक्षक हाताशी धरून मागील 10 ते 12 वर्षांचे पगार काढलेत। या जळगाव, धुळे, नाशिकचे शिक्षण अधिकारी, उपसंचालक यांनी कोट्यावधी मोजलेत। त्यात बीजे पाटील, नितीन बच्छाव, किरण कुवर, कल्पना चव्हाणचा समावेश आहे। उपसंचालक रामचंद्र जाधव, नितीन बच्छाव, नितीन उपासनी, बीबी चव्हाण यांनीही करोडो घेतलेत। या घोटाळ्याच्या तक्रारी होऊ लागल्यात। तक्रारी नाशिक, पुणे, मुंबई पर्यंत गेल्या, पण सर्व तक्रारी दाबल्या गेल्यात। राजकुमार छाजेड यांनी तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली होती। मंत्रालयातही लाचखोरी असल्याने तक्रारी गायब झाल्यात। किरण कुवरचा नवरा वसुली एजंटचे काम करू लागला। हा नालायक नाशिक, पुणेचे पाकिट गोळा करीत होता। यामुळे एजंटने बोगस कागदपत्र सुरू केलीत। आवक जावक, सह्या सर्व काही बनावट, तरीही शालार्थ आयडी निघालेत। नेमणुका झाल्या, पगार निघालेत। यावरून घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येते। शासनाला हजारो कोटींचा फटका बसला। या बोगस शिक्षक भरतीत आलेले शिक्षक दारुडे, जुगारी, विनयभंग करणारे आहेत। विशेष म्हणजे राज्यात याच शिक्षकांवर बलात्काराचे गुन्हेही दाखल आहेत। बऱ्याच शिक्षकांच्या डिग्र्याही बोगस आहेत। यामुळे राज्यातील शिक्षणाची पत खालावली। मोठ्या प्रमाणावर झालेल्या तक्रारी पाहून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची घोषणा केली। घोटाळा इतका भयानक आहे की शिक्षण खात्याचे बरेच अधिकारी गजाआड जातील। नितीन उपासनी तर एक मासा आहे, मगरमच्छ अजून जाळ्यात यायचे आहे। याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे। याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक विभागासाठी स्वतंत्र एसआयटी घोषित करावी असे निवेदन भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने दिले आहे। अजून बऱ्याच शिक्षण संस्था चालकांना अटक होणार आहे। मुख्याध्यापकही रडारवर आहेत।